नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. साईबाबांच्या शिर्डीत साक्षात साईबाबांनी दिवाळीच्या आज पहिल्याच दिवशी संगनमताने अपहार असा ब्रँड असलेला ॲटम बॉम्ब फोडला. या ॲटम बॉम्बच्या हादऱ्याने साई संस्थांमध्ये मलई खाणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या जगाला हादरे बसतील का? मी असं म्हणत नाही सर्वच अधिकारी मलई खातात, पण जे मलई खातात त्यांच्या विश्वाला हादरे बसणार का आणि बडे मासे यातून गळाला लागणार का हे पाहावे लागणार आहे. माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांनी हा अपहार उघडकीला आणला. विद्युत विभागामध्ये संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून 77 लाख रुपयांचा अपहार करण्यात आला अशा आशयाची फिर्याद त्यांनी परवा दिवशी संध्याकाळी शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली. ही फिर्याद दाखल करण्यासाठी सुद्धा त्यांना न्यायालयात जावं लागलं आणि या प्रकरणाची चौकशी करावी ही मागणी सुद्धा त्यांचीच होती. त्रयस्थ परीक्षकाकडून लेखापरीक्षण केल्यानंतर 77 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. साई संस्थांनी संबंधितांना म्हणजे 12 अधिकारी आणि 35 कर्मचाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या. त्यात 39 लोकांनी पैसे भरले, बाकीचे पैसे भरीत आहेत. आता मुद्दा हा असा आहे की औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये या 47 जणांच्या विरोधात संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून 77 लाख रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. आता या 12 अधिकाऱ्यांमध्ये बीडी खाडगीर, नामदेव जाधव, बाळासाहेब सावंत, वसंत गाडेकर, साहेबराव लंके, अशोक आवटी, रवी घुले, रघुनाथ आहेर, संजय जोरी, विजय रोहमारे, राजेंद्र जगताप, प्रकाश अभंग यांचा समावेश आहे. त्यातील संजय जोरी, रघुनाथ आहेर, साहेबराव लंके, रवी घुले यांनी या वसुलीच्या नोटिसीला स्थगिती घेतली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून. मात्र ॲडव्होकेट अजिंक्य काळे जे की याचिकाकर्ते संजय काळे यांचे वकील आणि चिरंजीव आहेत, त्यांनी सांगितलं ही स्थगिती ही दिवाणी स्वरूपाची आहे, गुन्हे फौजदारी स्वरूपाचे दाखल झाले आहेत, त्यामुळे पोलीस त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा आहे. म्हणूनच मी आधी जे सांगितलं की जे काही डोळे मिटून मलई खाणारे अधिकारी आहेत त्यांच्या विश्वाला साईबाबांनी फोडलेल्या या ॲटम बॉम्बमुळे, ज्या ॲटम बॉम्बचं नाव आहे अपहार, संगनमताने अपहार असा ब्रँड आहे त्या ॲटम बॉम्बचा, त्याने हादरे बसणार का हे पाहावे लागेल. संजय काळेंच्या भाषेत सांगायचं तर फाटकी अंडरपॅन्ट घालून साई संस्थानात आले आणि कोट्याधी झाले अशा मंडळींना साईबाबा, न्यायालय, पोलीस तपास यातून काही निष्पन्न होतं का हे बघावे लागेल. या 77 लाखाच्या अपहार प्रकरणी मी जे विवेचन केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.